पॉलिटिकल एन्काउंटर, एक डाव भूताचा. पालकमंत्र्यांनी सुरुवातीला साप सोडला, नंतर ठरल्याप्रमाणे मीडियाला बोलावून हत्येच्या कटाच्या बोंबा मारण्यात आल्या. चर्चेचे विष समाज मनात बिंबवण्याचा प्रयत्न झाला, पण याला हलक्यात घेऊन जमणार नाही. हे षडयंत्र वेळीच ओळखले पाहिजे. राजकीय भूतांनी हा एक डाव टाकला आहे, याला समजून घेतले पाहिजे. सहज केलेले हे वक्तव्य नाही, या पाठीमागे मोठ्या कपट कारस्थानाचा डाव असू शकतो. मोहिते पाटलांचे नेतृत्व अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. शांत, संयमी आणि सुसंस्कृतपणाचे धडे देणाऱ्या या कुटुंबाने नेहमी माणुसकीचा धर्म जपला. हिंसक वृत्तीला कधीही थारा दिला नाही. पण याच कुटुंबावर हत्येच्या कटाचे आरोप करून दुर्जनांना काय सिद्ध करायचे आहे, याचा विचार आता प्रत्येकाला करावा लागणार आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा झंझावात रोखणे मुश्किल झाले आहे. पराभवावर पराभवाचे दणके पालकमंत्र्यांना आणि माजी आमदाराला सोसावे लागत आहेत. हे चित्र असेच राहिले तर संपूर्ण महाराष्ट्र ताब्यात येईल, पण सोलापूर जिल्हा आणि माढा लोकसभा मतदारसंघ ताब्यात येणे कठीण वाटते. म्हणूनच की काय वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून बेछूट आरोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत आणि यातूनच हत्येच्या कटाचे चित्र रंगवले जात आहे. सर्वतोपरी ताकदीचा वापर करून देखील काही केल्या सोलापूर जिल्हा आणि त्यातल्या त्यात माळशिरस तालुका हाती लागताना दिसत नाही. दिवसेंदिवस मताच्या टक्केवारीत घसरत चाललेलं चित्र आणि अतिटोकाचे प्रयत्न निष्फळ ठरू लागल्याने टाळक्यात नको ते प्लॅन शिजताना दिसत आहेत. माळशिरस तालुक्याच्या पश्चिम भागात आपली ताकद वाढवून तालुक्याला वश करण्याचा जो प्लॅन करण्यात आला होता, तोही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालाच्या निमित्ताने संपुष्टात आलेला दिसतो आहे. पश्चिम भागातील माजीच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. मोहिते पाटील आणि उत्तम जानकरांनी या भागात चांगली मुसंडी मारली आहे. त्यामुळे आता आपला असणारा पॉवर एरिया संपत चालल्याचे माजीच्या आणि पालकमंत्र्याच्या लक्षात आले आहे. अर्जुनसिंह मोहिते पाटलासारखा धडाकेबाज नेता या भागात जिल्हा परिषद सदस्य झाला आहे. त्यामुळे भविष्यात हा आपला पॉवर एरिया संपला तर राजकीय बस्तान गुंडाळावे लागेल या भीतीने त्रस्त होत हत्येच्या कटासारख्या बाष्फळ वल्गना पुढे करून सत्तेच्या दुरुपयोगाने खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना अडकवण्याचा डाव तर सुरू नाही ना, अशी शंका या निमित्ताने पुढे येताना दिसत आहे. 1,08,000 मताचा ग्राफ कोसळत असताना राजकीय करिअर डळमळीत झाल्याने हत्येच्या कटासारख्या भन्नाट आयडिया काढून माजी आमदार स्वतःसह पालकमंत्र्यालाही बेआबरू करताना दिसत आहेत. त्यांच्या या हत्येच्या बेताल वक्तव्यामुळे त्यांची राजकीय पराभवाची मानसिकता समोर आली आहे. रोखठोक राजकीय विश्लेषण आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कॉमेंट आणि शेअर करा. पाहत रहा DS क्रिएशन, नवीन ताज्या घडामोडी आणि रोखठोक राजकीय विश्लेषण.